ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता थोरात पुढे कान भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेच अफजल खाने या नावतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून खान निघाला मोठ्या गुरमीत तेच गोड दळ पायदळ फौजा फाटाला बकळे अंगी 10 हातीच पळ पाहणारा काप्य चळचळ कोण कोण रोखणार हे वादळ खानाला कसा थोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ काय म्हणालात रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा त्यो छावा मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानाचा अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला चिलखत होतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला पोटामंदी पिचवा ठेकेला वाघनखाचा मारा केला वाघनखाचा मारा केला टरा टरा पडलं पोटाला टरा केला खानाचा कोटळा भाई रे प्रतापगडचे युद्ध झाले मराठशाहीचा मांडला थाट जी मराठशाहीचा मांडला थाट जी मराठशाहीचा मांडला थाट जी मराठशाहीचा मांडला थाट जी धणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा शिवरायांच्या दृढवज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या कवळे किळभर नढळे कणकर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणाला जगिता आशपटापट तुटती त्याचे खेळे पट झेंड्यावर
त्याची